पण थोडीशी चर्चा जरूर करूयात. कुणाल, चला थँक्यू, थँक्यू सो मच. मोहित, मगाशी जरूर तुम्हाला पाहायला मिळाला. चला आपण मात्र लगेच सुरुवात करतोय. हास्य मजाक या चित्रात नक्की दृश्य चालू राहील आणि आपण वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे. इन ॲक्शनमध्ये आमचे यतीन पाटील देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आज फार मजा येणार आहे कारण की आज प्रत्येक अजून कमिटीचा व्यक्ती खेळलाय आणि इन ॲक्शनमध्ये आता देखील तुम्हाला पाहायला मिळेल जिथे यतीन पाटील यांचा संघ नवली आपला घरचा संघ खेळतोय. आणि जरूर जशी मॅचला सुरुवात होईल आपण करतोय मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपला हक्काचा आवाज, या पालघरचा आवाज असा गोड आणि समोरच्याला अगदी प्रेमात पाडेल त्या आवाज अर्थातच उत्कर्ष पाटील सर. ऑडिओ थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. अनुज कृष्णकांत मोरे सरांना आपण ऐकताय. खऱ्या अर्थानं बदलापूर ते पालघर मोठा प्रवास आणि तदनंतर ते आमच्या साथीने या स्पर्धेला जोडले आणि या स्पर्धेत अगदी त्यांचा जबरदस्त आवाज आपण ऐकताय. मॅचला सुरुवात एका बाजूला घरचा संघ खेळतोय तो म्हणजेच स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान नवली आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच आगवन बी. आगवन बी ने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलं ते म्हणजेच सॉरी येस नवलीने टॉस जिंकला. यतीन सांगतात की उत्कर्ष भाई किधर ध्यान आहे. टॉस आम्ही जिंकले आणि आम्ही स्वीकारले ते म्हणजेच इथून क्षेत्ररक्षण येस ज्याच्यासाठी वाट बघत होते तो आलाय. त्याचं नाव आहे ब्रिजेश घरत आणि तो ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये. जगदीश माछी सलग दोन स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला धीरज पाटील लाल्या चषक ते लाले आपल्याला बघायला मिळतात. सगळ्या काही गोष्टी ते करू शकतात. त्यांना तुम्ही पाटील इव्हेंटमध्ये पाहिलं असेल, त्यांना तुम्ही ॲज अ क्रिकेटर पाहिलं असेल, त्याला तुम्ही आता कॅमेरामॅनमध्ये पाहतात आणि हे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ तेही ते तिथे कव्हर करतात. आणि जाऊया मॅचला मात्र अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. कॅमेराचा अँगल तुम्हाला शिकावा लागेल लाल्या, थोडासा वेळ जाईल त्याच्यासाठी. सुदाम देवजी घरत स्टँड पवनसूतचे संस्थापक आहेत स्वर्गवासी आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतात या नवलीला नाव मिळालं. तदनंतर श्री लक्ष्मण पांडुरंग पाटील माजी क्रिकेटपटू पवनसूत नवली संघाचे आणि आता तो नवली संघ खेळतोय विकास रन मशीन आगवनचे. तो विकास आपल्याला बघायला मिळतोय. विकास कॅमेराच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि हा आहे सुंदर ट्रॉफी. 25 किलोमध्ये मात्र ती ट्रॉफी आहे आणि त्या ट्रॉफीवरती कुणाचं भाग्य फुललं जाईल लिहिलं जाईल त्याच्यासाठी सध्या चाललंय भानगड. यानंतरचा मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण आणि विपक्षात साई दत्त धनसार. चांगली मॅच ती बघायला मिळेल. एस जी बाट शुभमजी गावड यांच्या माध्यमातून आपण एस जी बाटचा देखील चर्चा सध्या आपण पाहू शकता या संपूर्ण पालघर जिल्ह्यात. एका बाजूला अनिकेतच्या साथीने आपण पाहतात ते म्हणजेच यश. ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती पालघर अंडरम क्रिकेटमधला ऑफ ब्रेक जबरदस्त गोलंदाज ज्याचा ऑफ स्पिन भल्या भल्यानं नाचवतो, ज्याच्या ऑफ स्पिननं अनेक साऱ्या फलंदाजांची भंबेरी ज्यानं उडवली तो आपल्याला पाहायला मिळतो यतीन. आणि त्या स्टँडमध्ये मायकलला देखील आम्ही पाहतोय. तो मायकल आमचा अगदी जवळचा मित्र. अनेक वर्ष मायकलने देखील गोलंदाजी चांगली केली. आता मायकल स्टँडमध्ये आहे. पहिला बॉल यतीनचा सिंगलने मात्र सुरुवात. एका बाजूला स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान नवली आणि विपक्षात जय जोगनादेव आगवण हा बीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल याही बॉलला फटका गॅपमध्ये थोडासा शॉर्ट बॉल होता आणि व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. सध्या या चौकारानं स्कोर काढला. धावांची गती आपल्याला पाहायला मिळते. पुढे येत असताना सिद्धूला आपण पाहतात. चॅलेंज सिक्युरिटीचे खऱ्या अर्थाने एक वेगळे आहेत, नाव वेगळे आहे सिद्धूचं. आपल्या वडिलांनी सुरुवात केली. वडील गेल्यानंतर वडिलांच्या व्यवसायाला जोड दिली आणि त्या सिद्धूनं आज पालघरमध्ये प्रचंड मोठी प्रगती केली. जवळपास 200 बाउन्सर्स आहेत, 200 सिक्युरिटीचा एक मोठा स्टाफ आहे त्या सिद्धूकडे आणि तो सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मनीष गलिया सर आपल्याला पाहायला मिळतात. निलेश फायटर. सध्या आगवण हा संघ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. हिट विकेट झालाय. नशिबानं साथ दिली यतीनला.
शॉर्ट बॉलवरती आक्रमण आणि तदनंतर हिट विकेट. कॅमेऱ्यात घडलं काय ना त्याही गोष्टी दिसतील. पाटील नेटवर्कची टीम आहे तिथे. बघा पाय लागलाय. फलंदाज इथे बाद. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटच्या क्षणाला फटका खेळला चांगला, परंतु पाय लागला स्टम्प्सला. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. या बॉलला आपण पाहताय तर 6 धावा. जतीन केणी आपल्याला पाहायला मिळतात. फार काही मेहनत सध्या चालू आयुष्यात करावीच लागते. नो पेन नो गेन. मेहनत नाही तर यश नाही. यशाची विजयी गाथा म्हणजेच तुमची मेहनत. आणि सध्या ते आमचे मित्र जतीन आहेत. कुठल्याही परिस्थितीत साथ देणारं नाव, न डगमगता, ज्याने मात्र अनेक सारी गोष्टी केल्या. आता 8 रन झालेत. बॉलचा खेळ तपासून पाहिला. 5 बॉलचा खेळ होतो आणि धावसंख्या फलकावरती 8 आहे. यतीन तयार. यतीनचा हा बॉल त्या बॉलला खेळले तिथे मिळणार ती म्हणजे सिंगल बॉल चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर 9 धावा. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा या फलकावरती आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा पालघर चषक. नवली संघाने हॅट्रिक घेतली तर अनवर यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपयात. आता सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे बॉलर? कौशिक. गोलंदाजाचं नाव कळवा. नंदन. चंदन आलेत. यावाला चंदनचा बॉल, शॉर्ट बॉल आणि त्यावरती केलंय आक्रमण. बॉल चाललाय बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर आणि हा आलाय चौकार. आता सध्या या चौकाराच्या मदतीनं धावांची गती जर तपासून पाहिली तर आमचे स्कोरर दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. चांगला स्ट्रोक ऑन दी टोस. बॅकफुटला बॅकफुट पंच बिटवीन द गॅप. बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी हर्षूच्या बाजूने त्या बॉलला काढला आणि बॉल पालघर चषक या कटआउट्सला सलामी देत असताना आता जबरदस्त क्लिअरिटी दिली पाटील नेटवर्कने. स्कोर कार्डला धावांची गती आहे ती म्हणजेच 14. 1 बॉलचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातला. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. याही वेळेला सॉफ्ट हँडने खेळत असताना सिंगल मात्र मिळते. कौशिक ते त्या बॉलला उचलतील आणि तदनंतर आपण पाहू शकता 1 रन परिपूर्ण झाले आणि 15 धावा. 15 रन स्कोर कार्डला ही आहे साई दत्त धनसारचा संघ. एका बाजूला कल्पेश घरत, गुरु या नावानं प्रचंड प्रेम त्याला मिळालं. अतुल घरत यांचं नाव मी सातत्याने घेईन धनसारच्या क्रिकेटमध्ये. कधीही तुम्ही त्यांना विदाऊट प्रॅक्टिस बोलवा या 2 गोलंदाजांना आणि सांगा की पहिलं षटक तुम्हाला हाताळायचं आहे. गुरु घरत आणि अतुल घरत ही नावं धनसारच्या क्रिकेटच्या पानावरती सातत्यानं अजरामर राहतील. ज्यांनी अनेक वर्ष 2005-06 पासून ते आजवर क्रिकेट खेळत आहेत. एका बाजूला धनसारचा टायगर, त्याचं नाव योगेश काशीनाथ घरत आणि तोही ॲक्शनमध्ये बघायला मिळेल. कालच्या दिवसापासून खूप काही गोष्टी बाकी राहिल्या असतील आणि ते मॅच संपल्यानंतर आम्हाला घेतील जवळपास बाजूला आणि ते योगेश घरतला आपण पाहू शकता आज. मनीष सर आपण पाहतोय, निलेश फायटर स्पोर्टचे प्रॉपर रायटर आपण पाहतोय मनीष सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आयोजक कमिटी आपलं सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे युसुफ सय्यद देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या सर आपलं देखील स्वागत आहे. मॅचचा आनंद घ्या, परंतु या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या युसुफ सय्यद सर. व्हॉइस ऑफ बोईसर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याचं बिझी शेड्यूल त्यांचा. या आपण यायचं आहे. बाईकची चावी पडली अल्लाळीची कोणाची तरी, तर ती कोणाला मिळाली असेल तर ती चावी आणून द्या. बाईकची चावी अल्लाळी संघाच्या एका खेळाडूची हरवलेली आहे. जर ती चावी कोणाला मिळाली तर प्लीज आपण ती चावी आणून द्यायची. उल्लेख केला संतोष दादांनी की व्हॉइस ऑफ बोईसर, आता तो फक्त व्हॉइस ऑफ बोईसर नाही तर आता संपूर्ण भारतभर ती चर्चा झाली. त्यांचं नाव आहे युसुफ सय्यद सर. तेही इथे मात्र आलेत. पालघरची स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि ते आता इथे या पालघर चषकाला भेट देण्याकरिता आलेले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. स्कोर कार्डला धावसंख्या 18. 2 षटकांचा खेळ संपला. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक को पॉवर बाय PN स्पोर्ट्स आणि SG बाट.
या दोन हे टायटलनं या स्पर्धेला फार मोठी मदत. इथून देखील आपण पाहतात सॉफ्ट हँड नरम हाताने खेळलंय. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. षटक क्रमांक 3. चांगली स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मॅच तोही काटेकी टक्कर. एका बाजूला धनसारचा साई दत्त धनसार संघ खेळताना बघायला मिळेल, जुना जाणता असा संघ. आणि एका बाजूला संघामध्ये पाहिलं तर जय जोगनादेव आगवन वामिका स्टार मेहुल पाटील स्वतः तेही मात्र तिथे आहेत आतापर्यंत. आणि त्यांचा संघ देखील ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. वीस धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच आतापर्यंत 3. यावाला यतीनसाठी इथे ब्रिजेश फक्त बॉलकडे पाहत राहिले. यतीनचा बॉल होता स्लॉट मध्ये आणि त्याला डिपॉझिट केलं गॅप मध्ये. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अनिकेत आणि अनिकेतच्या साथीनं भूषण या दोन्ही खेळाडूंनी आता सध्या स्कोरकार्डला फार वेगानं पुढे न्यायचं ठरवलंय. पालघर चषक आणि आजचा दुसऱ्या रात्रीचा खेळ कुणाला चावी भेटली असेल तर ती चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. अगदी तिथे अल्लाळीचे खेळाडू आहेत, त्यांची ती चावी हरवली आणि जर ती चावी कोणाला मिळाली तर प्लीज आपण ती चावी आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत आहेत. सध्या धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 26 रन. बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 चालू असताना 5 बॉल. यतीन पाटील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात आज आपल्या गावात आपल्या घरच्या मैदानात क्रिकेट खेळत असताना. इथे देखील फटका क्लास आहे. बेमिसाल बॅटिंग, अफलातून बॅटिंग, ट्रिमांडस बॅटिंग. बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चेक. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतायत मनीष सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन कुणाल म्हात्रे यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात मनीष सरांचं यथोचित स्वागत. आपण पाहतोय निलेश फायटर स्पोर्ट्स. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागेच आपण अनाऊन्समेंट केली होती की सरावलीच्या स्पर्धेमध्ये आपल्या टीम आगवण जे आपण पाहतोय आज ते त्यांच्यासोबत आले आहेत. परंतु या आगवणकर टीमला त्यांनी एक शब्द टाकला होता की पुढच्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला टी शर्ट देईन आणि 2 बॅट देईल. ते त्यांनी खरोखरच लगेच त्यांनी पुरवलं आणि त्या पोरांनी त्यांचं खूप खूप धन्यवाद देखील मानलं. असे आपण पाहतोय मनीषजी घालिया सर आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. निलेश फायटर स्पोर्टचे प्रॉपरायटर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय व्हॉइस ऑफ बोईसर म्हणून युसुफ सय्यदची ओळख आपण पाहतोय. सनोज यांना मी विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं आपण पाहतोय आज युसुफ सय्यद या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आपण करूयात. माईची उबदार शाळ. त्यानंतर आपण पाहतोय आज टुर्नामेंटच्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी जी पाहतोय मोमेंटो एक आठवण म्हणून आपल्याला पाहायला मिळते. तीच या ठिकाणी युसुफ सय्यद व्हॉइस ऑफ बोईसर यांचं मी सहर्ष स्वागत करतो या टुर्नामेंटमध्ये. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात वा का बॅटिंग आहे, क्लास, ट्रिमांडस बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड ग्रीन लश वरती बॉल अगदी त्याला फाडत चिरत बिटवीन द गॅप मिड विकेटला क्लिअर आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शाह फोटोग्राफर्स आमचे जे LED स्क्रीनचे भाऊ आहेत ते आम्हाला दर्शवतात की भाई अपना नाम होना चाहिए, कारण क्लास मॅनेजमेंट केले त्यांनी. या ज्या स्क्रीनचं वर्क आहे अतिशय बघण्यासारखं, जणू काही आपण स्टेडियममध्ये आलोत. आणि प्रसाद शाह आपल्याला पाहायला मिळतात, अतिशय सुंदर. टेंभोड्यामधून बिलॉंग करतात आणि तदनंतर आज पालघरमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरविल्या आहेत. क्लास वर्क. गोलंदाज तयार. इथे देखील फटका डाऊन दी ट्रॅक. 3 in row. स्कोर कार्ड वरती आता धावांचा वर्षाव. आगवणचे संघ 3 खेळत आहेत. एक संघ पुढे गेलाय. इथून नवली जिंकणार की आगवण जिंकणार, पुढचा मॅच देखील आगवणचा, म्हणजे जवळपास 3 ते 3 संघ खेळत आहेत. धावांची गती आता अगदी वेगाने पुढे चालल्या आणि स्कोर कार्डला जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 रन. 43 धावा धावफलकावरती आहेत. सध्या 3च बॉलचा खेळ संपतोय आणि या 3 बॉलमध्ये 3 चौकार आलेत. चंदन या गोलंदाजावरती आक्रमण. षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. यावाला हा बॉल थोडासा बाहेर जाणारा होता, अगदी ट्रॅम्प लाईनच्या आतमधनं आला आणि पंचांनी सांगितलं की तो चांगला बॉल आहे. एका बाजूला अनिकेत 13 बॉलमध्ये 26 रनची कडक इनिंग. याही वाला बॅकफुटला आलेत. क्षेत्ररक्षण तिथे हर्षू, डाव्या हाताचा एक जबरदस्त खेळाडू. त्याने देखील अनेक साऱ्या स्पर्धा नवलीसाठी एक वेगळं त्याचं नाव राहिलं. आज याच मैदानात तुम्हाला घरच्या मैदानात ती सुरुवात करायची आहे.
याच मातीत तुम्ही मोठे झालात, याच मातीने तुम्हाला नाव दिलं. पवनसूत नवली या संघाकडनं खेळत असताना आणि आज तुम्ही तुमच्या गावच्या मैदानात, आपल्या घरच्या मैदानात आपल्या गावाला रिप्रेझेंट करता, त्यावेळेला तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ योग्य त्या पद्धतीने संपला आणि ज्या वेळेला तो खेळ संपतो त्यावेळेला स्कोर कार्डला रनसंख्या 45 धावा या धावफलकावरती आहेत. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. माहोल थोडंसं शांत झालं, त्याला पुन्हा एकदा गरम करूया आणि ऐकूया विशालचं एक सुंदर गीत. बंद झालंय का गीत? गीत बंद. 2 नंतर इथे सगळ्या काही गोष्टी बंद होतात. 45 रन हे धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर याच रन रेटनं पुढे आला तर 67 या अशा दिसतात. जय जोगनदेव आगवण बीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज नंदन घरत. आज एकाच संघामध्ये 3 बंधू खेळताना बघायला मिळतात. ब्रिजेश घरत, नंदन घरत आणि कौशिक हे 3 खेळाडू अगदी आपण त्यांना पाहू शकता. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज. 5व्या षटकात नंदन तयार. राऊंड स्टम्प्स पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून. तिथे होते अनिकेत, तिथे होते ऋतिक आणि त्यांना आपण पाहू शकता जबरदस्त पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. आता इथे जवळपास तो चौकार गॅपमध्ये होता, परंतु त्यावेळेला ॲक्शन रिप्ले बघा आपण. खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. आज नयन नाही दिसत संघामध्ये आणि तदनंतर नयनची जागा तिथे मात्र फटका इथे देखील चांगला खेळला. याही वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता सलगचा दुसरा बॉल डॉट येतो. अनिकेतनं मागील षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली, आता चांगल्या बॉलचा सन्मान तोही तुम्हाला करता यायला हवा क्रिकेटच्या खेळात. पुढचा बॉल यावेळेला शॉर्ट बॉल होता. आता इथून सिंगल मात्र मिळणार. या सिंगलच्या साह्याने जी स्कोर कार्ड फार वेगाने पुढे चालले होते त्यावेळेला आता इथून थोडंसं शांत केलं आणि 47 धावा. 3 बॉलचा खेळ संपतो. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 47 रन हे धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वाला चांगला चेंडू होता. एका बाजूला भूषणनं चांगली ती साथ दिली. एक गडी बाद झाल्यानंतर ही पार्टनरशिप आता फार पुढे चालली आणि ती पार्टनरशिप महत्वाची आहे. स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली ना तर आतापर्यंत सध्या 48 वरती जाऊन पोहोचते. इथे देखील हा फटका तर खेळल्या. बॉल चालल्या सरळ फाईन लेग मधनं सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉल 49 धावा आतापर्यंत लागल्यात. 5 षटकांचा खेळ जवळपास आता संपत आल्या. शेवटचा बॉल होता. याही वेळेला आपण पाहतात सिंगल मिळणार. मागील बॉलची ही पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट झालं. 50 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. 10च्या सरासरीने या 50 रन बघायला मिळतात. येस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या 50. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज कौशिक, प्रतीक. येस, प्रतीक दाखल झालेत. शॉर्ट बॉल आहे प्रतीकचा. पहिलाच बॉल तो पंचाने व्हाईट बॉल दर्शविला. या व्हाईट बॉलच्या साह्याने आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच निश्चित स्वरूपात 51 या स्कोर कार्डला. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज पुन्हा तयार. हाही बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल +1. साथ नाही मिळाली कौशिकची आणि बॉल चाललाय गोशंकित क्षेत्रात. आता तिथून आपण पाहू शकता एकही बॉल न हाताळता 3 रन. आधीच धावसंख्या फार मोठ्या वेगानं पुढे आल्यात आणि त्यामध्ये तुम्ही या पद्धतीची जर गोलंदाजी करणार तर फलंदाजी करणारा संघ सांगेल की सोने पे सुहागा. आणि फिल्डिंग टीमसाठी गरीबी में आटा गेला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिले 3 एक्स्ट्रा, मग एका बॉलवरती 4 रन कसे शोधायचे त्यांना माहिती आहे. भूषणनं तेच केलं, अनिकेतनं तेच केलं आणि सिंगल मिळवून दिली. आता भूषणला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. 11 बॉलमध्ये 17 रन त्याने केलेत. 18 बॉलमध्ये 30 रन अनिकेतनं देखील केले. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता. त्याही बॉलला खेळायचं होतं. बॉल चालल्यात. अगदी तिथून क्षेत्ररक्षण करतील हर्षल घरत. हर्षू सिंगल मात्र परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर 55 वरती 55 रन्स. पालघर चषक 2026 रात्र दुसरी. गोलंदाज तयार. यावेळेला फटका फसल्या. फार वेळानंतर ही विकेट आली. ती थोड्या आधी येणं गरजेचं होतं. त्यावेळेला गोलंदाजाला नाही ते यश मिळालं. आता सध्या फलंदाज बाद झालेत. अनिकेत बॅक टू द डगआउट गॉन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश, आणि उमेशची जशी एंट्री झाली आगवनचा प्रत्येक खेळाडूनं आक्रोश केला, जल्लोष केला आणि तो आलाय. ज्याची वाट आपण बघत होता तोच आता दाखल झाला. त्याचं नाव आहे उमेश आणि जय जोगनादेव आगवन बी या संघासाठी आता सध्या तो खेळत असताना 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलमध्ये उमेशची बॅट कुठल्या पद्धतीने बोलणारी अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. यावाला पहिल्याच बॉलवरती फटका तर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि सिंगल मात्र इथून मिळते आणि या सिंगलच्या साह्याने अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या इनिंगमध्ये यतीन आणि हर्षूची बॅटिंग फार गरजेची असेल. याही वाला फटका तर खेळलाय खरा. आता क्षेत्ररक्षण तिथे होत आहे, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते 57 धावा. अगदी शेवटचा इथून हा बॉल बाकी आहे इनिंगचा. नेक्स्ट मॅच. एका बाजूला जय जोगनादेव आगवन वामिका स्टार आणि विपक्षात साई दत्त धनसार. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. शेवट गोड केलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 61 रन. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान नवली 62 धाव्यांचं टार्गेट या टॉससाठी. एका बाजूला संघ जय जोगनादेव आगवन वामिका स्टार मेहुल पाटील पुरस्कृत आणि दुसऱ्या बाजूला साई दत्त धनसार हे संघ आपल्याला बघायला मिळतील या 2 कॅप्टन टॉससाठी. चला या जय जोगनादेव आगवन वामिकी स्टार विकास या लगेच. या लगेच विकास, लवकर या जरा प्लीज. आणि विकेस येत आहेत आणि धनसर संघ साई दत्त धनसर संघ एका बाजूला आपण पाहतोय. या युसुफ सय्यद आपले शुभ हस्ते मनीष सर आहेत. या मनीष सर, त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केलं जाईल दोन्ही संघामधून. कॉल असेल साई दत्त धनसार संघाचा. टेल इज कॉल अँड हेड आलाय. आपण पाहतोय विकास, टॉस खूप महत्वाचा होता. टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय डिसिजन घेईल? आम्ही प्रथम शास्त्रीय करू. आज जर पाहिलं तर शेवटची मॅच आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही आला, काल ऑनलाईन मॅच पाहत होता, पण तू इथे आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं, कारण की लाईट आणि स्टँड वगैरे दिसत होते लांबूनच, तर खूप मस्त वाटत होतं. आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खास करून बाईक आणि बाईकसाठी कशा नजर असतील तुमच्या? बाईक असं काय नाही की परत आम्ही तर पहिलेच प्लॅनिंग केलेली की टुर्नामेंट चांगले आहे, आपण विन व्हायचा प्रयत्न करू. बाईक मी भेटो की न भेटो तो पार्ट. नक्कीच. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं या टुर्नामेंटमध्ये हे मैदान पाहिलं, त्यानंतर हे सारं स्टँड पाहिलं. स्टँडमध्ये बसून तुम्ही किती एन्जॉय केलं? एन्जॉय वाटते, चांगलं वाटतंय. गावातल्या एक संघ तर क्वालिफायर झालेला आहे, दुसरा संघ याच्यातून जिंकेल, आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघानंतर दोन्ही संघ गावातले क्वालिफायर होतील. उद्याचं जर तुम्ही इन केस उद्या जर जिंकलात तर किती स्टँड तुमच्यासाठी रिझर्व ठेवायचे? 3 स्टँड तर आमच्या गावासाठीच लागतील मला वाटतं, कारण की एक संघ तर क्वालिफायर झालेलाच आहे आणि दुसरा संघ क्वालिफायर झाला तर 3 स्टँड लागतीलच. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असता? नक्कीच क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. आता बॅटिंग करायचे, अपेक्षा कोणावर असेल की यावेळेस चांगली बॅटिंग तो करू शकतोय? हो, चांगला देण्याचा प्रयत्न करू. आणि कसं वाटलं इथे येऊन, तुम्हाला कसं वाटलंय? आणि खऱ्या अर्थानं जर पाहतो इतक्या टीम आहेत, परंतु जिथे आपण पाहतो लकी ड्रॉ प्रमाणे चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत
नक्कीच एक मॅसेज खूप महत्त्वाचा असतो, ज्याचे नेटवर्क चांगला तो मात्र एंट्री घेतो. तर हे लकी ड्रॉमध्ये तुमचा देखील नंबर लागला आहे, त्याबद्दल काय म्हणाल? पहिली गोष्ट विचार केला तर एवढी जो मोठी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये खेळण्याची संधी भेटली. जास्त काही नाही बोलणार, फक्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. इथून आपण पाहतोय मनीष मनीष सर या आणि युसुफ सर, आपण देखील या टुर्नामेंटबद्दल थोडीशी चर्चा, जास्त काही नाही, परंतु मनीष सर या आज युसुफ सर खऱ्या अर्थाने बोललं तर व्हॉइस ऑफ व्हॉइस सर, कधी आपण पाहतोय माईकवर आमची दोघांची जी जोडी असते, पण खऱ्या अर्थाने जर पाहिजे तर पालघरमध्ये अशी एक टुर्नामेंट ज्याचा विचार केला 20 ते 25 दिवसापूर्वी आयोजन नियोजन, त्यानंतर आपण पाहतो फ्लड लाईट, त्याचं डेकोरेशन डिझाईन ज्या पद्धतीने आज सेट केलं गेलं, आणि खऱ्या अर्थाने सांगेन ही क्रिस्टल ट्रॉफी जी आहे ती 25 किलो वजनाची आहे. या ओव्हरऑल मध्ये जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही कसं बघतायत? संतोष, जर मी सांगेल तर माझं बोलणं खूप कमी आहे आणि शब्दच नाही आहे टुर्नामेंटला. भूतन भविष्याचं टुर्नामेंट आहे आणि पालघर तालुक्याला सुखीचे दिवस अंडरम क्रिकेटला आलेत आणि नक्कीच समीर जाधव आणि पूर्ण टीम ते चांगलं काम करते, तर कौतुक करावं लागेल आणि धन्यवाद असेल, कारण की पालघरकरांसाठी एवढी चांगली स्पर्धा आणि पूर्णपणे स्टँड, चांगलं मैदान, 6 अँगल्स आणि पहिल्यांदा मोटरसायकल ठेवली आहे. म्हणजेच एखादा खेळाडू अंडरम क्रिकेटसाठी घरचे नकार देतात, परंतु एखादा खेळाडू तर मोटरसायकल घेऊन जाईल तर पुढची त्याचे पॅरेंट्स सांगतील किंवा बाजू सांगतील की तुम्ही खेळा, कारण की अंडर क्रिकेटला चुकीचे दिवस पालघर तालुक्यामध्ये आलेत आणि माझं सांगणं खूप लहान आहे आणि चांगली स्पर्धा आहे. बेस्ट ऑफ लक असेल, चांगली आयोजन केलं समीर जाधव आणि त्याची पूर्ण टीम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनीष सर. आपण देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भेट दिली, आणि कुठलीही स्पर्धा म्हणा, मी जिथे जिथे जातो तिथे मात्र ऑर्गनाईज टीम नक्कीच आपण पाहतोय मनीष सरांचं नाव घेते. त्यांचं कार्य तसं आहे, आज एखाद्या टीमला सपोर्ट केलं आहे त्यांनी, आणि त्याला जे तुम्ही नक्कीच कमिटमेंट केली होती ती पूर्ण केली, आणि त्यांनी तुम्हाला देखील थँक्स सांगितले याच मैदानावर. त्यांनी सांगितलं की मनीष सरांनी आम्हाला गेल्या टुर्नामेंटमध्ये टी शर्ट्स जाहीर केले होते आणि ते आम्हाला पोहोचले आहेत. काय म्हणा, आज त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे, तुमचं देखील प्रेम त्यांच्यावर आहे, आणि आज ह्या टुर्नामेंटबद्दल कसं म्हणाल तुम्ही? आज पहिलं तर मी ह्या टुर्नामेंटबद्दल बोलेल का आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अशी टुर्नामेंट कुठेच नाही झालेली मिळत आणि नाही होणार. हे लोक परत करतील तर ठीक आहे, बाकी अशी टुर्नामेंट कुठे होणं शक्य नाही मिळत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे जे तुम्ही पोरांचं बोलतात, जे आगवणचे आमचे पोरं आहेत आगवणकर, त्यांच्याबरोबर मी बोलतो तर ह्यांना इकडनंच आम्ही सुरुवात केलेली होती. ह्या ग्राउंडवरतीच आम्ही इकडे स्टेजवर बसलेले होते. आमचे मित्र आहेत बंड्या सेठ म्हात्रे, त्यांनी पण ह्यांना एन्करेज केलं होतं का त्या लोकांनी तेव्हा शिवराज्य वेऊर आणि आपली ही बिरवाडी या दोन्ही टीमला इकडे हरवलेले होते. तेव्हा पण हे सुपर एटमध्ये होते, तेव्हा पण त्यांना मी टी शर्ट दिलेले होते. यावर्षी पण दिले, 2 वर्षी गेले. हे लोक चांगले खेळतात पोरं, त्यांना एन्करेज नाही केलं तर क्रिकेट पुढे कसं काय वाढेल? थँक्यू व्हेरी मच. एखाद्याची बाजू समजून घेणं तितकंसं कठीण असतं, परंतु मनीष सर तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, वेळाचे वेळ या ठिकाणी तुम्ही दिलात, त्याबद्दल तुम्ही दोघांचंही मी खूप खूप धन्यवाद मानतोय, खास करून मनीष सर आणि युसुफ सय्यद सर. जाऊया ओर टू कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे उत्कर्ष पाटील आपल्याशी जॉईन होतील. खूप चांगलं वक्तव्य, खूप चांगलं स्पीच तिथे आपल्याला बघायला मिळालं. युसुफजी सय्यद सर असतील, त्यांच्या साथीनं निलेश फायटरचे आपल्याला मनीष सर बघायला मिळाले की लहान टॅलेंटला जर आपण वाव नाही दिला तर मग क्रिकेट खुंटलं जाईल, क्रिकेट थांबलं जाईल. आणि सध्या आपण पाहू शकता त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या. विकासनं सांगितलं आगवनचा संघ जर पुढे येतोय तर मग 3 स्टँड लागतील. धनसारचा संघ जर जिंकला तर मग ह्या स्टँडमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धनसारचे खेळाडू बघतील आणि धनसारचे संपूर्ण तिथूनचे देखील प्रेक्षक येऊ शकतात. योगेश घरतची बाट बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर सिद्धार्थचा खेळ देखील तिथून असणं गरजेचं आहे. अतुल घरतचा टप्पा, गुरु घरतची पहिली गोलंदाजी, अनेक गोष्टी आहेत. सध्या यावाला फटका खेळलाय, स्लॉक स्वीप खेळायचा होता. इथून आपण पाहू शकता व्यवस्थित कनेक्शन नाही झालं, आता मिळाली ती म्हणजे सिंगल, आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 11 रन. षटकातील शेवटचा बॉल आहे, 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये 51 रन. म्हणजेच इथून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर सुरुवात करावी लागेल काउंटर अटॅकला, आणि त्या गोष्टी जर नाही झाल्या तर मग थोडंसं उशीर झाला की काय याही गोष्टी आहेत. आगवन बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पायावरचा बॉल फटका खेळलाय मनगटाच्या साह्यानं, आणि तदनंतर षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 12.
चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये आता 50 करायचे आहेत. यावर आपण पाहतायत महेश हे सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती आणि क्षेत्ररक्षण हे सातत्यानं त्यांचं अव्वल दर्जेचं असतं. नाव आहे आगवण आणि आगवणचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सध्या स्कोर कार्डवरती धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच इथून 12 वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि ब्रिजेश घरत 8 बॉलमध्ये 9 रन त्यांनी केले. हर्षूने देखील 1 रन केले इथे या मॅचमध्ये. यावाला फटका फसला. फलंदाज ब्रिजेश घरत इथे बाद. विकेटचं पतन गॉन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नंदन घरत. त्याही नंदनकडे गुणवत्ता आहे जरूर आणि तोच सध्या दाखल झाला मैदानाच्या आत. पाहूया आता नंदन या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण इनिंग खेळेल का. शॉर्ट बॉल होता. याच बॉलवरती फटका कन्वर्ट करण्याची एक संधी होती खरी. सिंगल मात्र इथून देखील मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. आता बॉल आहेत 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 49 रन करायचे आहेत. टार्गेट थोडंसं मोठं झालंय परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणून तुम्हाला उत्तरार्धाच्या खेळात ते उत्तर देणं गरजेचं आहे. हर्षू अनेक वर्ष खेळले अंडरम आणि सध्या आपण पाहू शकता हा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. खूप चांगल्या पद्धतीने हातामध्ये त्या बॉलला कलेक्ट केलं. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. आता सध्या 4 बॉलचा खेळ संपतोय. धावसंख्या 13 वरती स्थिर झाली. यावाला फटका फसला. अगदी आपण पाहतात मोठ्या फटक्यांच्या शोधात टॉपेज. फलंदाज हर्षू बाद. तनय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आत. तनयने देखील पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली आणि या सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक चालू असताना आपण पाहतात तिसऱ्या षटकाची कहाणी अशी आहे की जिथे धावसंख्यांचा वेग वाढत नाही. 3 षटकं देखील खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 रन. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 48. तनय आणि तनयच्या साथीनं नंदन दोन्ही देखील युवा खेळाडू ते आता नवलीची कमांड सांभाळण्यासाठी तयार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सचिनचा पहिलाच बॉल एक्स्ट्रामध्ये. आता सध्या या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला गती मिळते. सिंगलच्या मदतीनं 15 रन. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार आहेत. यावाला फटका केला जबरदस्त पद्धतीचा तनयनं आणि तदनंतर तोही डॉट बॉल. सुरुवातच आपण पाहतात जी फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेची होती ती नाही मिळाली आतापर्यंत. यावेळेला फटका तर खेळतात खरे. मिडल ऑफ द बॅट येतात परंतु बिटवीन द गॅप नाही. गॅपमध्ये जर ते बॉल नाही जाणार तर मग तुम्हाला थोडासा त्रास होणारच आहे. याही बॉलला ऑन द टोस आले आणि त्यानंतर ऑन साईडला सिंगलसाठी त्या बॉलला ढकललंय. षटक क्रमांक 4 चालू झालं आतापर्यंत. आपण पाहतात 21 बॉलचा खेळ संपला एकंदरीत जर तपास केला तर. आणि धावसंख्या फलकावरती फक्त आहेत त्या म्हणजे 16. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 45. इथे देखील बॅटची कट. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे आणि धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच इथून 1 ने. आता सध्या 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 45 हे आमचं मुख्य व्यासपीठ जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता संपूर्ण आमचे आयोजक मॅन ऑफ द सिरीजचे बाईक. व्हाईट बॉल. सचिनकडे टप्पा जर अचूक त्याच्याकडे मिळाला तर त्याच्याकडे वेग चांगला आहे. त्याच्याकडे तो एक जबरदस्त पद्धतीचा टर्न आहे. जर त्याने एक चांगली लाईन निवडली तर जरूर तो गोलंदाज म्हणून मुख्य खेळपट्टीवरती एक दमदार गोलंदाज बनवू शकतो. परंतु आता एक्स्ट्राचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय आणि या एक्स्ट्रानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. याही वाला थोडा बॉल बाहेरचाच होता. षटक क्रमांक 4 धावसंख्या फलकावरती 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 20 रन. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये करायचे 42. 13 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज असा मात्र हा एक जबरदस्त मॅच. फटका इथे देखील खेळला. बॉल चाललाय तिथे बिटवीन द गॅप आणि फार वेळानंतर हा संघर्षाचा चौकार. या चौकाराने आता स्कोर कार्डला बदल जाऊन पोहोचतात ते म्हणजेच 22 वरती. रन करायच्यात 12 बॉलमध्ये 38. 24 झालेत. आता इथून
12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 38 धावा. गोलंदाजी मार्कवरती रुद्र आलेत. रुद्रचा बॉल आणि क्लीन बोल्ड. फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन गॉन. नेक्स्ट मॅच जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. टॉस जिंकला आणि स्वीकारलं ते म्हणजेच त्यांनी क्षेत्ररक्षण इन्व्हाइट टू बॅट साई दत्त धनसार आणि ते संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता इथून क्लीन बोल्ड झालेत. अगदी तो बॉल अंगावरती आदल आणि तदनंतर सरळ स्टम्प्समध्ये नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत सातत्यानं पिन शूटिंग नवली या संघासाठी ज्याने केली तो अनिकेत दाखल होतोय. पुढचा बॉल व्हाईट बॉल. 5व्या षटकाला सुरुवात झाली. 11 बॉल आणि आता हा व्हाईट बॉल आला म्हणजेच 11 बॉलमध्ये रन करायचे 37. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वाला फटका अनिकेतच्या बॅटमधनं होता चांगल्या, परंतु क्षेत्ररक्षण आगवनचं आहे. आगवण म्हणजेच भिंत. अंडरम क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुणाकडे आहे तर ते आगवण संघाकडे. मग तो आगवनचा मी फक्त वामिका स्टार संघ नाही सांगणार. ज्या ज्या वेळेला आगवनचे खेळाडू होतात त्या वेळेला तुम्ही त्यांना पाहू शकता. अगदी दर्जेदार असं त्यांचं क्षेत्ररक्षण असतं. हाही बॉल वाईड आला. या वाईट बॉलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर आमच्या स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत 27. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 35. फटका अगदी खेळलाय डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. आता करायच्यात आणखीन 31. 62 धाव्यांचं टार्गेट आहे. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. इथे देखील बॅकफूट आले. बॅकफूटला येऊन पंच केल्या. बॉल चालला पॉईंटला. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. तिथे मिळाली सिंगल. सिंगलच्या साह्याने आता आणखीन बदल. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायचे 30. प्रत्येक बॉलवरती चौकार खेळलात तर तुम्ही इथे जिंकू शकता. अदरवाईज तुमच्यासाठी दरवाजे बंद आहेत पालघर चषकाच्या पुढच्या डावाचे. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 30. सुमित दादा प्रतिष्ठान हा संघ नवलीचा खेळतोय आणि आज स्वतःच्या मैदानात पराभव कुणालाही पसंत नसतो. इथे देखील क्रॉस बॅटेडने खेळायचं होतं. नंदन सांगतात की तुम्ही अप साईडला या. हा फटका जो निवडला तो फटका आता इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता नाही व्यवस्थित होता. शॅडो बॅटिंग चांगली केली परंतु सुरुवातीच्या काळाला जो फटका खेळायचा तो नाही आला. इथे फलंदाज बाद होतील. सिक्सर गॉन. नवीन बॅट्समन कौशिक दाखल होतात. या बॉलला आपण पाहतात खोलवर टप्पाचा बॉल होता. आता 6 बॉल आणि 30 करायचे होते. आता 5 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत माच्छी ज्यानं 18 बॉलमध्ये रन केले 30. आता सध्या तो आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॉल इथे पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्यांना गती आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो तो म्हणजे 34 या धावफलकावरती. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये रन करायचे 28. शॉर्ट बॉल होता. फटका खेळलाय जरूर. फेकी आली. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. गॉन. इथे देखील आपण पाहतायत आता सध्या आपण पाहू शकता येतोय तो म्हणजेच डॉट बॉल आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर 34 नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक स्कोर कार्डला 34 स्थिर आहे. आता बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकात हा फटका खेळला तोही फलंदाज बाद झाला. चार बॉलचा खेळ संपलाय आणि नवीन बॅट्समन चंदन ज्यानं 2 बॉल दाखवतात स्कोरिंग मध्ये. शेवटचा तो नो आहे का मग एकच बॉल बाकी आहे. गोलंदाज तयार. याही बॉल आपण पाहतात सिंगल परंतु सिंगलनं फार मोठ्या पराभवाने इथून पराभवाचा धक्का घ्यावा लागेल नवली या संघाला. तब्बल आपण पाहू शकता 27 धावांनी या सामन्यामध्ये विजय मिळवला तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण बी या संघानं. अभिनंदन आगवण बी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याचं नाव आहे अनिकेत. ज्या अनिकेतनं केले 19 बॉलमध्ये 30 रन आणि तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. षटक देखील एक त्याने हातात